दत्तात्रय यशवंत कर्णेकर, राहणार मंगळवेढा आणि आता हल्ली सांगलीत मुक्कामाला आहे. ह्या आमच्या स्वामींच्या पादुका आमच्या घराण्यात महाराज आमच्या गावी मंगळवेढला 1836ला आले आणि 1850 14 वर्षाच्या कालावधी 12 वर्ष मंगळवेढ्यात होते. 2 वर्षे ते इतर भागात फिरले आणि 12 वर्ष त्यांच्या वास्तव्य कालात त्यांच्या आता चरित्रात त्यांची 5-6 नावं आहेत. त्यात रामभाऊ तांबट नावाचा त्यांचा भक्त होता ना, त्या भक्ताला महाराजांनी ह्या पादुका दिल्या. ते कशा दिल्या तर जंगलात ते महाराजांच्या दर्शनाला रोज जायचा, महाराजांच्या दर्शनाला. आणि पहिल्यांदा जेव्हा गेला तर महाराज कृष्ण तळा आहे, तळ्याच्या वरच्या बाजूला कटक वन आहे, म्हणजे कृष्ण तळ्याच्या वरच्या बाजूला ते बाबळी जंगल आहे सगळं. ते दुष्काळ भागात बाबळी जंगल आहे सगळं, त्याला कटक वन चरित्रात म्हणलेलं आहे. आणि महाराज मोठी बाबळी झाडं फांदेरी पडलेली आहे, त्याच्यावर महाराज आडवे झालेले, एका अंगावर झोपायचे महाराज काय. आणि हा लाकडं तोडा कोराड घेऊन गेलेला. आणि महाराजांचं रूप तर वर्णन की महाराजांचं 7 फूट उंच होते. महाराजांचं शरीर लोण्यासारखं होतं. महाराजांच्या शरीरातून तेज बाहेर पडत होतं. महाराजांच्या नजरेला असताना नजर कोणच लावू शकत नव्हतं, एवढी तीक्ष्ण नजर महाराजांची होती. तेजोमय शरीर महाराजांचं होतं. त्यामुळे नास्तिक माणूस सुद्धा महाराजांना बघता क्षणी साष्टांग नमस्कार घालायचा, असं महाराजांचं रूप होतं. अरे हे म्हणले इथून पायात घातल्याशिवाय जंगलात चालता येत नाही. आणि हे सत्पुरुष काठ्याच्या फांदीवर झोपलेत, एकही काटा आत मोडलेलं नाही, शरीर जर लोण्यासारखं आहे. आणि साक्षात हे कोण तर देव कोण ऋषी स्वर्गात खाली उतरले असावे, त्याशिवाय आपल्याला एवढं दिसलं नाही. ते आपलं भाग्य. कोण हाताने टाकून दिली. महाराजांनी मागच्या बाजूला पायाला हात लावला, नमस्कार केला. तर महाराज अंतर्ज्ञानी हो, त्याच्या मनात आलं ना की हे सत्पुरुष देव किंवा ऋषी असावेत म्हणून. तर मनातलं ते वाक्य महाराज म्हणले, आम्ही देव असो ना तर ऋषी असो, तुला काय करायचं आहे म्हणले. मग मनातलं वाक्य महाराजांनी बोलून दाखवल्यावर त्याला आनंद झाला. हे काहीतरी वेगळं काम आहे म्हणलं. महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. महाराजांना नखशिखांत बघितला आणि महाराज म्हणले, माझा उद्धार करा. तर महाराज म्हणले, तुझी वेळ यायची, तू आता काही थांबू नकोस, जा म्हणले, तुम्ही येईन. मग त्याचा कसा होता, मोठा चौसपी वाडा होता. वाड्यात 7-8 कामगार होते. पूर्वी ती ठोक्याची तांब्याची भांडी बनवायचा व्यवसाय होता त्याचा. ते चकट्या पाडायचे भांडे पूर्वी होती, तांब्याची ठोक्याची भांडी बनत होती. मग महाराजांना पाहिल्यापासून रात्रीचा ध्यास लागा कवा आपल्याकडे येते. त्याची आंतरिक ओढ बघून महाराज एकदा त्या वाड्यासमोर आले. आल्याला महाराजांना हाताला धरून, चौसपी वाडा असल्यावर पूर्वी कडीचा झोपाळा असायचा, महाराजांना झोपाळ्यावर बसवलं. महाराजांची पाद्यपूजा केली आणि महाराजांना हात जोडून विचारलं, काय देऊ महाराज. तर म्हणले, गाईच्या दुधाचा दशम्या करून दे. मग त्यांना लगेच घरात करायला सांगितल्या. तूप गुळ घालून दशम्या करून आणल्या महाराजांसमोर. महाराजांनी एक घास खाल्ला, दे बाकीच्यांना म्हणले. असं वास्तव्याच्या काळामध्ये महाराज 3 वेळा त्या वाड्यात आले. आणि 3ऱ्या वेळा जेव्हा आले तेव्हा पाद्यपूजा करताना महाराज काय म्हणले, अरे कसली पाद्यपूजा करतोस म्हणले, आता तुमचा इथला वास्तव्याचा काल संपला, आम्ही चाललोय म्हणले. त्याला वाईट वाटलं, हे महाराज कुठं गुप्त होतील कुठे प्रवृत्ती सांगता येत नाही. तर हात जोडून महाराजांना उभारला. महाराज तुम्ही जाणार म्हणताय तर मला नित्य दर्शनासाठी काहीतरी द्या की. पण त्याची आंतरिक ओढ बघून महाराज म्हणले, तो दगड दे. 7-8-10 दगड होत असले हो, वर्ण प्लेन, खालनं बोट आहेत त्याची. आणि त्याच्यावर ते पत्रा ठेवून त्याला चकट्या पाडायच्या. मग दगड महाराजांनी बोट करून दगड घेतला, महाराजांच्या हातात दिला. महाराजांनी कपाळाला लावला, इथे 5 मिनिटं धरला. काय काय म्हणत होते त्यांचे त्यांना पण म्हणले, हा देवारात नेऊन ठेव जा. तर त्यानं मनात विचार केला, उद्या महाराज नाही दिसले तर निदान त्याचा दगड तर आपल्या कपाळाला लावायला होईल. या श्रद्धेनं देवारात नेऊन ठेवला. तिथून महाराज माचणूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर, मग अक्कलकोटला गेले. आणि अक्कलकोटला महाराजांनी 1878 साली देह ठेवला. देह ठेवलेल्या 15व्या दिवशी त्याच्यावर पावलं उठायला सुरुवात झाली आहे. पण ती कशी होती, बायका रांगोळीच काढत नाहीत का पावलं, तशी नुसती पावलाच्या खुणा होत्या त्याच्या घरात असताना. मग ते पावलं खुणा उठाल्यावर त्याला आनंद झाला. त्यानं आपलं आयुष्यभर सगळं महाराजांच्या घरात सगळं करत होता. पण प्रत्येकाला जन्माला त्याला जायचं का वाटत. तसं 1880ला तो गेला. गेल्यानंतर ह्या पादुकाची पूजा कोण करायची, कोणी भक्ती करायची त्यांनी ठरवावं लागतं. आम्ही करतो होत नसते. कुठं जायचं काय नाही त्यांनी ठरवायचं असते. आम्हाला वाटतं आम्ही नेतो. तर पण यांना म्हणलं मी,
महाराजांना मी आणत नसून महाराज मला आणतील म्हणून लक्षात ठेवा. आणि मग त्या पादुका त्याच्या घरात 1880ला दे ठेवला आणि त्याच्या महाराजांनी त्याच्या मुलाच्या स्वप्नात गेले. महाराज तुझ्या घरची सेवा झालेली आहे. 1890ला ह्या पादुका आमच्या घराण्यात आल्या. आमचं शंकरलिंग देवस्थान मंगळवेढा शंकराचं मंदिर आहे, तिथं आमचे आजोबा पुजारी. आणि मग त्या मंदिरात ह्या पादुका आणून द्यायला महाराजांना आदेश दिला. त्यामुळे ह्या पादुका आमच्या आजोबांच्याकडे बरेच दिवस मंदिरातच होत्या. पण कसं असते, अतिपरिचित अवज्ञ असते म्हणून महाराज काहीतरी चमत्कार दाखवत असतात. तसं 1967 साली ह्या पादुका पहिला भूकंप झाला त्यावेळेला आणि कोयना नगर उद्ध्वस्त झालं. त्यावेळेला 4.5 पॉईंटचा भूकंप झाला. लोकांना भूकंप महाराष्ट्रात माहीत नव्हता. त्यावेळेला ह्या पादुका पाठावर घसरून पडल्या आणि डाव्या पायाच्या करवळे शेजारी बोटाचा तुकडा उडला होता. तिथनं येत होतं रक्त. हे कसं आहे, महाराज मुद्दाम चमत्कार दाखवत असतात. मग आमचे घरचे लोक काय म्हणतात, कोणतरी कुंकू घातले समजायचे आणि पूजा करायची रोजच्या रोज. तर सीताराम महाराज खर्डीकर हे आमच्या गावात 25 वर्ष होती नंतर. सीताराम महाराज म्हणजे त्यांचे स्वामी समर्थ त्यांचे गुरु. आणि सीताराम महाराजांना 12 वर्ष जवळ ठेवून घेतलं. आणि सीताराम म्हणजे झाडाखाली झाड वाढत नाही, तू संत भूमी मंगळ्यात जाऊन थांब. तेव्हा आमच्या मंगळ्यात विद्यावस्थी सीताराम महाराज कितीतरी वर्ष फिरत होते. पण रोज आमच्या वाड्यासमोर यायचे. आमच्या आजीला म्हातारी भाकरी दे. आजी म्हणायची थांबा महाराज, एक दामटा तयार करायचं, भाजी भाकरी चटणी घालून दही घालून द्यायचं. महाराज एक घास खाणार उभा राहून फक्त लंगोटी आणि बाकीचे तुकडे त्या कुत्री 7-8 असायचे आणि टाकायचे, असा हात करायला निघून जायचे. एक दिवशी आमचे आजी वडील काय म्हणले, महाराज तुम्ही आत आला, व्यवस्थित बसला जेवायला, आम्हाला बरं वाटलं. पण ही सत्पुरुष अंतर्ज्ञानी असते. तो ते मोठ्यानं वरडले, म्हणले म्हातारे तुझ्या घरी भाकरी खायला येत नाही, आमचा बा तुझ्यात आहे म्हणून येतो म्हणले. मग त्या दिवशी आत आले. आत आल्यावर महाराजांनी मोठा संचार झाला त्यांना. हम गया नाही हम जिंदा याची साक्ष दिली, महाराजच्या पायाला जखम झाली आहे, तुमचं लक्ष नाही असं म्हणून वरडायला आले ते. आमचे वडील आजी पुढे झाली, म्हणजे महाराज काय चुकला असतं सांगा. आम्ही 10 वर्षाचा होतो. मग त्या पादुका तामनात घेतल्या आणि त्याच्यावर महाराजांनी दूध आणून सांगितलं, दूध घातलं, बोट लावून दाखवलं, हे महाराज पायात जखम आहे आणि वाढायच्या बंद झाल्या. किती वाढवायची त्याने ठरवायचं असतं. तेव्हा त्याने हात लावला, तेव्हापासून वाढायच्या बंद झाल्या आणि ती बोट अजून रक्ताळेल तसंच आहे. जसं आपलं ठेचकळं रक्ताळ बोट असतं तसं. असे ती चमत्कार त्यांनी त्यावेळेला दाखवला. ते आम्हाला त्यांच्यामुळं कळलं, सीताराम महाराजांच्यामुळं. आणि मग ह्या पादुका पुढं महाराजांच्या कृपेनं 80 साली सांगण्यात आली. पुढच्या किंमत काय सळीतात आहेच. आतापर्यंत आता आपल्याकडनं सेवा करून मी सगळ्यात धाकटा खरं म्हणजे. थोरला भाऊ माझा, मधला भाऊ होता, बहीण होती माझ्यापेक्षा. पण महाराजांच्या कुणाकडे सेवा करून त्यांनी ठरवलेली असते. थोरला भाऊ नाही, मधला भाऊ नाही, बहीण गेली 4 वर्षापूर्वी. म्हणजे काय सत्ता ती असते. आज तागायत मला बरेच जण विचारतात, तुमच्या घराण्यात म्हणले महाराजांचे 4थी पिढी आहे, इतकं महाराजांचं वैभव तुमच्यात आहे, तुमचा काय साक्षात्कार, अजून बरेच विचारतात. म्हणलं रूप नाही, रंग नाही, रस नाही, ज्ञान नाही, काय नाही, अशा फाटक्याकडे सेवा करून मोठा चमत्कार कलियुगातला. मोठ्या ठिकाणी गेले असतील ते. आपल्यासारख्याकडनं करून ह्या जगातला मोठा चमत्कार लक्षात ठेवा. आणि आज तागात घडते. आता 74 वय. मग महाराज रोज म्हणतोय, रोज मी रात्री शेजारी वेळा म्हणतोय, जोपर्यंत ठेवणार आहे तोपर्यंत सेवा करून घ्या आणि सेवेशिवाय काय ठेवू नका, नाही तर कवा बी नाही. कवा तर जायचं कुणी करायचं काय करायचं त्यांनी ठरवतील की. जसं त्यांच्या घरानं आमच्याकडे आल्या, आमच्या नंतर मी काय, मला 4 मुली, 4 नाती, 2 नातू आहेत. आता काय करायचं त्यांनी ठरवायचं. हो, लोकांना हेच प्रश्न असतो, तुम्हाला मुलगा नाही मग बघणार कोण. अरे मग ते बघतील की म्हणलं काहीतरी. तुला काळजी का त्याची, काय करायचं काय नाही हे त्यांनी ठरवायचं. जसे त्यांच्याकडनं आमच्याकडे, जसे आमच्याकडनं काहीतरी सांगतील ते. कसं आहे, महाराज आमू जाणार आज न उद्या. महाराज हे अखंड आहेत, लक्षात ठेवा, अमर आहेत ना, काही नाही. देहानं गेले, आत्मरूपानं प्रत्येकाजवळ आहेत ते. मी 1960 सालापासून आमच्या वडिलांवर जातो,
अक्कलकोट जातो लहान असताना सुद्धा, त्यावेळेला घरातनं भाकरी बांधून घेऊन जावं लागतं. आत्ता सगळं अक्कलकोट एवढं तेज पुंज दिसायला आले तुम्हाला. त्यावेळेला भाकरी घरात बांधून द्यायचं. मोठा मोठा वाडा होता, चारी बाजूने बुरुज होते. आता जी गटर होते ती वडा होता, त्या वड्यात हातपाय धुवून जायचं वर आम्ही. आणि तिथं आत वटवृक्ष मंदिर आहे ना, ते सगळं असं पटांगण होतं. तिथं भाकरी खायची बसून, विहिरीचं पाणी काढून घ्यायचं. आता काय नंदनवन केलं महाराजांनी, काय त्यांच्या मनात आले. त्याला कुणाकडनं जन्मेंजय भोसले अन्नक्षेत्र चालू होते, त्याच्या वंशजानं महाराजांच्या मुस्काडीत खाल्ली होती म्हणून त्याच्या घरात दिलंय ती सेवा. रात्रंदिवस अन्नक्षेत्र चालले माहिती आहे का. जन्मेंजय भोसले हा मारुतीराव भोसलेचा वंशज आहे आणि मारुतीराव भोसलेंचं महाराजांच्यावर अतिशय प्रेम होतं. त्याच्या वाड्यात महाराज, त्याचा वाडा हे आहे मोठा राजवाडा आहे, वाड्यात महाराज महिनाभर राहायचे आणि त्याचं कल्याण केलं महाराजांनी त्या काळात. त्या महाराष्ट्रातलं श्रीमंत संस्थान म्हणजे अक्कलकोट होतं. पण त्याची भक्ती सगळी गाणगापूरला होती. तो गाणगापूरला जायचा, अनुष्ठान करायचा. एकदा दत्तगुरूला असं स्वप्न सांगितलं, तुझ्या घरात गावात मी वावरतोय म्हणजे इथे झक मारला आलाय तू. मग त्यांना कळलं की आपल्या गावात विद्यावाचक फिरते ते म्हणजे दत्तगुरू आहे. मग तो दर्शनाला यायचा. पण दर्शनाला यायचं ते कशावर, हत्तीवर यायचा, लवाजमा असायचा. महाराजांच्या मनात ह्याचा अहंकार काढून घ्यावं, कल्याण करावं असं ते पायात जोडे असायचे ते. तेव्हा महाराजांच्या दर्शना दिवशी खाली हत्तीवरून उतरून आल्यावर महाराजांनी दिली काठी ठेवून आणि त्यांचं सोन्या टोप खाली पडलं. पण महाराजांचा अधिकार ते जाणून होते. लगेच म्हणले महाराज चूक झाली, इथून सुधारणा करेल. बरं पायात न घालता चालत यायला नंतर उग सेवा मिळणं. आता त्यांच्या वंशजाला सेवा आहे अन्नक्षेत्राची. त्यांच्याकडे किती पैसा येतो, किती धान्य त्यांच्या मोजदाद नाही आहे. तिथं काय हो, रिद्धी सिद्धी त्यांच्यात अशी असते, त्या तिथं काय कमतरता सांगायचं. आणि म्हणून आलेल्या प्रत्येक लोकाला प्रसादातून प्रसन्नता मिळावी म्हणून ही योजना महाराजांची आहे. आणि प्रसादातूनच प्रसन्नता मिळत असते, म्हणून ते प्रसाद सुरू केले. ना तिखट काय काय तेल बिल काय नसते, पण इतका प्रसाद गोड लागतोय, अनुभव जीव ते सांगतोय. त्याला कारणीभूत आहे महाराज तिथं आहेत. महाराजांनी असताना सांगितलं होतं, माझा आत्मा वडाखाली राहील, हाडं मात्र चोळापच्यात न्या. पण महाराज देह ठेवायच्या अगोदर महाराज जाणारा हे चोळापळ भाषा त्यांची कळायची. तर महाराजांनी जाणार हे त्यानं ओळखलं आणि आपलं घर खाल्ली, तळघर खाल्लं आणि दगडी बांधकाम केलं. आणि महाराजांनी हाताला हात धरून खाली घेऊन चालला. महाराज अंतर्ज्ञानी. महाराज म्हणजे चोळा खाली कुठे घेऊन चाललायस. महाराज इथं माझं तुमचं मंदिर अशी माझी इच्छा आहे. पण काय त्या अंतर्ज्ञानी असल्यामुळे ते म्हणले चोळ्या तुला ह्यात अगोदर घालील मग मी येईल. त्यामुळे महाराजांच्या अगोदर 6 महिने चोळापा गेला. आणि त्यावेळेला महाराजांच्या समोर 500 लोक कायम गारडा असायचा शेवटच्या काळात. तर सगळ्या लोकांना म्हणले माझा 7 जन्माचा भाऊ होता, मी आता पुन्हा लीला दाखवू म्हणले. डोळ्यात पाणी आलं. लाखो भक्त महाराजांचे, पण चोळापला डोळ्यात पाणी आलं महाराजांच्या. आणि एक करा म्हणले मी गेल्यावर, माझी हाडं तिथे नेऊन ठेवा, आत्मा मात्र वडाखाली राहू.